प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। स्वप्नील, आपण पाहतोय अमित ठाकरे हे आता या ठिकाणी दाखल झालेत नवी मुंबईमध्ये, त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। नीलम, नक्कीच अमित ठाकरे आता नवी मुंबईमध्ये दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत। अमित ठाकरे दाखल झाल्यानंतर त्यांचं स्वागत त्या ठिकाणी करण्यात येत आहे। चौकात चौकात मनसेचे नेते मंडळी आणि स्थानिक कार्यकर्ते सुद्धा अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी हजर झाले असल्याचं पाहायला मिळतं। थोड्याच वेळामध्ये अमित ठाकरे जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांचं अभिवादन करतील, त्यांना पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर ते नेरूळच्या पोलीस स्टेशनकडे रवाना होणार आहेत। मात्र या दरम्यान मोठी संख्या ही मनसैनिकांची आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि सुरू असलेलं जातपातीचं राजकारण, मराठी अमराठीचा वाद आणि यामध्ये मनसे एकंदरीत आपण बघतोय या शक्ती प्रदर्शन करण्याचा हा कुठेतरी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे शक्ती प्रदर्शन फार महत्वाचं मानलं जातं आणि यामध्ये खरं तर मतांचा आकडा जो आहे तो कुठेतरी या गर्दीमधून दाखवण्याचा प्रयत्न किंवा एकूणच या ठिकाणी किती पाठिंबा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न अमित ठाकरे यांच्याकडून मनसेकडून एकीकडे करण्यात येतोय का, असं सुद्धा चर्चा सुरू आहे। मात्र पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरे यांच्यासोबत हे मनसैनिक जे आहेत ते त्या नेरूळ इथल्या पोलीस स्टेशनला जात आहेत आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावरती नोटीस स्वीकारणार आहेत। जी नक्कीच, आपण पाहतोय आता थोड्याच वेळात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे त्याचं अनावरण त्यांच्या हस्ते झालेलं आहे। त्यानंतर आपण पाहतोय सरकारकडून गणेश नाईक यांच्याकडून हे अनावरण अधिकृतरित्या केलं गेलं। त्या ठिकाणी जाऊन सुद्धा अभिवादन करणार असल्याची माहिती मिळते। नक्कीच हा जो सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा होता तो खरं तर एका कपड्यामध्ये लपेटला होता आणि त्यामुळे अमित ठाकरे यांनी तो कपडा बाजूला करून या पुतळ्याचं अनावरण केलं होतं। मात्र एकूणच सरकारी आणि प्रशासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्या परिसराचं सुशोभीकरण करून पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे। मात्र जो गुन्हा दाखल झालेला आहे अमित ठाकरे यांच्यावरती त्या गुन्ह्याला कुठेतरी विरोध मंत्री गणेश नाईक यांनी स्वतःच केलेला आहे। त्यामुळे हा गुन्हा मागे घेण्यात यावा अशा प्रकारची विनंती गणेश नाईक यांनी पोलिसांना केलेली आहे। तो गुन्हा मागे घेतला जातो का हे पाहणं महत्वाचं। मात्र यापूर्वी अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस हे स्वतः दादर येथे आले होते। मात्र अमित ठाकरे यांनी ती नोटीस स्वीकारली नव्हती। आता ती नोटीस स्वीकारण्यासाठी जात आहेत। या दरम्यान काही घटना घडल्या आहेत का, जर अमित ठाकरे खरं पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना ही नोटीस दिली जाते का, की हा गुन्हा मागे घेतल्याची त्यांना बातमी दिली जाते, अशा प्रकारचं सध्या वातावरण आहे। नक्की अमित ठाकरे हे आता त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावरती त्यांना ती नोटीस दिली जाते का हे पाहणं महत्वाचं आहे आणि जर गुन्हा मागे घेतला तर अमित ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया यावरती काय असेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। नीलम, जी नक्कीच, आपण पाहतोय पहिल्यांदा या ठिकाणी अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर हे एकंदरीतच कुठेतरी शक्ती प्रदर्शन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने मनसैनिक या ठिकाणी जमलेले पाहायला मिळत आहेत। नक्कीच, खरं तर दादरच्या शिवतीर्थ हे अमित ठाकरे यांचं जे निवासस्थान आहे इथूनच जर बघितलं तर मोठ्या शक्तीने शक्ती प्रदर्शन करत हे मनसैनिक त्या ठिकाणी निघाले होते। खरं तर अमित ठाकरे यांच्या सोबत खरं तर मोठ्या प्रमाणात मनसैनिक आणि ताफा जो आहे तो गाड्यांचा या ठिकाणी तो नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाला होता। तर नवी मुंबईमध्ये सुद्धा हा ताफा दाखल झालेला आहे। तिथे सुद्धा चौकामध्ये मनसैनिक उभे आहेत। अमित ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी हे मनसैनिक उभे आहेत। जवळपास 500 ते 1000 पेक्षा जास्त मनसैनिक या संपूर्ण रस्त्यादरम्यान अमित ठाकरे यांच्या या ताफ्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि हा जो आहे खरं तर मोजक्या कार्यकर्त्यांसह अमित ठाकरे यांना पोलीस ठाण्यात येण्यास सांगितलेलं आहे। त्यामुळे ते नोटीस स्वीकारण्यासाठी मोजक्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांसह जातील। मात्र सध्या रस्त्यादरम्यान पोलीस स्टेशन पर्यंत हा मनसैनिकांचा ताफा असणार, मनसैनिकांची गर्दी असणार। एकीकडे शक्ती प्रदर्शन आणि एकीकडे नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे आतमध्ये अशा प्रकारचं वातावरण सध्या नवी मुंबईच्या चौकात पाहायला मिळत आहे। नीलम, जी नक्कीच, आपण पहिल्यांदाच अशी ही दृश्य पाहतोय ज्यावेळेस गुन्हा दाखल झालेला आहे, नोटीस घेण्यासाठी स्वतः अमित ठाकरे या ठिकाणी आता पोलीस स्टेशनला जाणार आहेत आणि यावेळी मनसैनिकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। कोण कोण मनसेचे ज्येष्ठ नेते त्यांच्यासोबत उपस्थित आहेत त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच, आता दादर येथून मनसेचे संदीप देशपांडे हे सुद्धा अमित ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या गाडीमध्ये पाहायला मिळाले। अमित ठाकरे स्वतः गाडीचे सारथ्य करत आहेत। त्यातून यशवंत किल्लेदार असतील, गजानन काळे असतील आणि
मुंबईतील आणि उपनगरामधील म्हणजे बोरिवली असेल, अंधेरी असेल या ठिकाणचे सुद्धा काही पदाधिकारी कुणाल माईनकर सुद्धा या आपल्याला रॅलीमध्ये पाहायला मिळत होते. नवी मुंबईमधील काही शाखा प्रमुख जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत. विभाग अध्यक्ष, मुंबईचे शहर अध्यक्ष, उपशहराध्यक्ष, विभाग अध्यक्ष हे सर्व पदाधिकारी अमित ठाकरे यांच्यासोबत या ताफ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जी, आपण हा मनसैनिकांचा उत्साह पाहतोय. याआधी आपण पाहतोय अमित ठाकरे इथे येण्याआधी मात्र आपण काही मनसैनिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या. त्यांच्या काय भावना होत्या? नक्कीच हा पहिला गुन्हा असल्यामुळे कुठेतरी संताप हा मनसैनिकांमध्ये होता. मात्र अमित ठाकरे यांनी जसं माध्यमांना संपर्क साधताना, माध्यमांना सांगताना हा पहिला गुन्हा जरी असला तरी आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे कुठेतरी एक आनंदाचं वातावरण हे मनसैनिकांमध्ये आहे. मात्र एक पहिला गुन्हा दाखल झाल्याचा सुद्धा संताप हा मनसैनिकांमध्ये पाहायला मिळाला होता. एकीकडे सकारात्मक वातावरण आणि एकीकडे नकारात्मक वातावरण असं मनसैनिकांची सध्या मनस्थिती पाहायला मिळाली. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे मनसैनिकांनी सुद्धा तो गुन्हा हा स्वीकारलेला आहे आणि कुठेतरी एक चांगली सुरुवात आहे अशा प्रकारे सुद्धा प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. जी, आपण पाहतोय अमित ठाकरे या ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराज यांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आता दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात आता पोलीस स्टेशनला जाऊन या ठिकाणी नोटीस स्वीकारतील. मनसैनिकांची मोठी गर्दी. स्वप्नील, आपण पाहतोय या ठिकाणी अमित ठाकरे यांच्या चेहऱ्यावर हा आनंद आहे. अभिवादन या ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराज यांना केलं जात आहे. या ठिकाणी पुष्पांचा वर्षाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर केला जातोय. काही माध्यमांशी संवाद साधणार आहेत का अमित ठाकरे नोटीस या ठिकाणी घेण्यापूर्वी किंवा घेतल्यानंतर? त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्की नीलम, अमित ठाकरे आता या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत आणि त्यांच्यावरती पुष्पवृष्टी होती. खरं तर एक वेगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतं. स्मित हास्य सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. जसं स्मित हास्य पहिला गुन्हा दाखल झाला ही बातमी ऐकल्यावरती त्यांच्या चेहऱ्यावरती होतं, माध्यमांसमोर आल्यावरती होतं, तसंच स्मित हास्य हे आता त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतं. नक्कीच अमित ठाकरे या सर्व परिस्थितीबद्दल माध्यमांशी संवाद साधणार आहेत. मात्र सध्या ते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतील, मग नंतर ते पोलीस स्टेशनमध्ये जातील, त्या ठिकाणी नोटीस स्वीकारतील आणि यानंतर ते माध्यमांशी संवाद साधतील. ती पहिली प्रतिक्रिया अमित ठाकरे यांची काय असेल हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र तुर्तास अमित ठाकरे हे नोटीस स्वीकारल्यानंतरच माध्यमांशी जे आहे ते संवाद साधतील. नीलम. जी, नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी आता मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित आहेत. अमित ठाकरे आता थोड्याच वेळात या ठिकाणी आता पोलीस स्टेशनला जातील आणि नोटीस स्वीकारतील. आपण पाहतोय जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे. जय 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 भवानी, जय शिवाजीच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. मनसैनिकांचा उत्साह आपण या ठिकाणी पाहतोय. अमित ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांनी अभिवादन केलेलं आहे. मनसैनिकांकडून या ठिकाणी जंगी स्वागत अमित ठाकरे यांचं करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाताना त्यांच्यासोबत कोण कोण असणार आहे त्या संदर्भात काय माहिती आहे स्वप्नील? नीलम, स्थानिक पदाधिकारी नेते असतील आणि सोबतच पक्षाचे वरिष्ठ नेते सुद्धा स्वतः हे अमित ठाकरे यांच्यासोबत पोलीस ठाण्यात जातील. खरं तर संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, गजानन काळे हे प्रमुख नेते या अमित ठाकरे यांच्यासोबत पोलीस ठाण्यामध्ये जाताना असतील. त्याचप्रमाणे काही वकील मंडळी सुद्धा अमित ठाकरे यांच्यासोबत खरं तर जी कायदेशीर बाजू आहे ती समजावून घेण्यामध्ये आणि कुठेतरी अमित ठाकरे यांच्यासोबत ती बाजू मांडण्यासाठी त्यांच्यासोबत जातील. त्यामुळे हा प्रमुख शिष्टमंडळासोबत अमित ठाकरे आता नवी मुंबई पोलीस ठाण्यात जातील. त्यासोबत काही वरिष्ठ नेते सुद्धा त्यांच्यासोबत असणार आहेत. नीलम. जी, नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी आता अभिवादन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर आता अमित ठाकरे हे पोलीस स्टेशनसाठी आता रवाना झालेले आहेत. मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते उपस्थित आहेत. यानंतर काही ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत का? कारण आपण पाहतोय प्रचंड गर्दी मनसैनिकांची या ठिकाणी पाहायला मिळते. नीलम, नक्कीच मोठ्या संख्येने अमित ठाकरे हे नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. त्यातून नवी मुंबईमधील सुद्धा मनसैनिक हे अमित ठाकरेंसोबत आलेत. अमित ठाकरे सध्या आता या चौकातून पुढे जात आहेत. त्या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये त्यांची खरं तर यापूर्वीची वेळ होती, मात्र थोडा उशीर झालेला आहे. अमित ठाकरे थोड्याच वेळामध्ये पोलीस ठाण्यात दाखल होतील. या दरम्यान त्यांनी ती नोटीस स्वीकारल्यानंतर खरं माध्यमांशी संपर्क साधणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे नोटीस स्वीकारल्यानंतर अमित ठाकरे जेव्हा पोलीस ठाण्यातून बाहेर येतील त्यानंतर माध्यमांशी संवाद साधतील. मात्र पोलीस ठाण्यामध्ये जवळपास 7 ते 1.5 तास चर्चा
ही पोलिसांसोबत होण्याची शक्यता आहे. ज्या प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या संदर्भातील माहिती अमित ठाकरे यांना देण्यात येईल. मात्र एक चांगल्या कार्याची सुरुवात करताना हा गुन्हा दाखल झाला अशा प्रकारची भावना मनसैनिकांमध्ये आहे. त्यामुळे नक्कीच या संदर्भातील विचारणा ज्या आहे त्या अमित ठाकरे पोलिसांना करतील. आणि जो राजकीय दबाव पोलिसांवरती पाहायला मिळतो तो या गुन्ह्यामध्ये या प्रकरणामध्ये आहे का हे सुद्धा तपासलं जाईल. खरं तर गणेश नाईक यांनी जी विनंती केलेली आहे त्या विनंतीनुसार पोलिसांनी त्यांचा गुन्हा मागे घेतलेला आहे का या संदर्भात सुद्धा खरं तर अधिक माहिती अद्याप मिळाली नाहीये. मात्र या संदर्भात माहिती ही पोलिसांकडून अमित ठाकरे यांना देण्यात येते का तर असे सुद्धा चर्चा आहे की गणेश नाईक यांनी पोलिसांकडे हा गुन्हा मागे घेण्यात यावा अशा प्रकारची विनंती केलेली आहे. त्यामुळे गणेश नाईक हे स्वतः मंत्री आहेत. काय एकूणच आपण बघितलं तर महायुतीच्या घटक पक्षातील एक मंत्री आहेत आणि महायुतीचा भाग आहे. त्यामुळे गणेश नाईक मंत्री आहेत आणि त्यांचं म्हणणं पोलिसांनी ऐकलेलं आहे का, पोलिसांनी हा गुन्हा मागे घेतलेला आहे का हे पाहणं महत्वाचं आहे. या संदर्भात काय अधिक माहिती ही अमित ठाकरे यांना दिली जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत मनसैनिकांना पडलेली प्रश्नांची उत्तरं असतील, जे राजकीय नेते पुढारी आणि विरोधकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आहेत ही सुद्धा अमित ठाकरे जे आहेत ते नोटीस स्वीकारल्यानंतर देतील. जी नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी अमित ठाकरे हे उपस्थित आणि गजानन काळे त्यांच्या सोबत उपस्थित आहेत. या ठिकाणी काही संवाद साधण्याची मनसैनिकांशी काही संवाद साधण्याचा या ठिकाणी आता प्रयत्न होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.